विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ 2.5 तासांपासून राहुल गांधी, प्रियंका गांधी ठिय्या देऊन काँग्रेस खासदारांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. नागरिकांनी काँग्रेसच्या धरणं आंदोलनामध्ये सामील व्हावं, चलो पीएम हाऊस अशा आशयाची पोस्ट करत राहुल गांधी यांचं आवाहन. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा. सरकारच्या वतीने समजूत काढण्याचा प्रयत्न. चर्चेनंतरही काँग्रेस आंदोलनावर ठाम. आंदोलन स्थळावरून जितेंद्र सिंह अमित शहांच्या भेटीला. नीट पेपरफुटी प्रकरणी गृहमंत्री अमित शहांनी सभागृहामध्ये स्पष्टीकरण द्यावं. गृह सचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. काँग्रेसच्या सरकारकडे मागण्या. शरद पवार यांनी जंतर मंतर मैदानावर अभिजित दिपके यांची भेट घेतली. सीजेपीच्या प्रमुख 4 मागण्यांबाबत दिपकेंशी पवारांची चर्चा. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही, पवारांचा सरकारवर निशाणा. राजकीय हेतूसाठी मुलांच्या भविष्याशी खेळू नका. नीट प्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे. विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न. एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं विधान. फेसलेस आंदोलनामध्ये काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न. पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहींचं स्वार्थी राजकारण सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही संसदेचं कामकाज ठप्प. विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्जवर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी. विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब. विरोधकांचा कोकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा. उद्धव ठाकरे उद्या जंतर मंतरवर जाणार. सीजेपीच्या आंदोलकांची भेट घेणार. अरविंद केजरीवाल यांच्याकडूनही आंदोलनस्थळी भेट घेत पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध. सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारला रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज. मोदी पंतप्रधान असताना आंदोलन चिरडलं, हे इतिहास लक्षात ठेवेल. लाठीचार्जवरून राज ठाकरे यांचा संताप. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील दादरमध्ये मनसेचं आंदोलन. अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरे सहभागी. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा. कर्जमाफीची पहिली यादी उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता. आता सरकारने चर्चेसाठी यावं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपके आक्रमक. लाठीचार्ज नंतरही विद्यार्थ्यांचा जंतर मंतरवर ठिय्या. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला. नड्डांकडून आरएमएल रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस. इंडिया आघाडी आतंकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करते. अशा आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या. सदाभाऊ खोत यांच्याकडून आंदोलनकर्त्यांचा आतंकवादी असा उल्लेख. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.